जय भीम. आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल. रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 26 जून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्तानं आपण एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये एक संदर्भ होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजाच्या दुःखांना वाचा फोडण्यासाठी मूकनायक या वृत्तपत्राची सुरुवात करायची होती. निधीची आवश्यकता होती आणि त्याच वेळेला लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली होती. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना विचारलं की काय करू इच्छिता. त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले की मला माझ्या समाजाच्या दुःखांना वाचा फोडण्यासाठी मूकनायक वृत्तपत्र सुरू करायचं आहे. कोणताही मागचा पुढचा विचार न करता छत्रपती शाहू महाराजांनी राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून 1920 साली छत्रपती शाहू राजांनी बाबासाहेबांना मूकनायक वृत्तपत्र सुरू करायला 2500 एवढी देणगी दिली. त्यावेळेला सोन्याचा भाव 13 रुपये तोळे होता. मित्रांनो, विचार केला तर 1920 साली 2500 रुपयामध्ये किती तोळं सोनं येऊ शकतं. तर विचार केला असता 1920 साली 2500 रुपयामध्ये 192 तोळं सोनं येत होतं. आज 2025 साल आहे आणि सोन्याच्या घडणावळीसह एकंदरीत सगळ्या करांसह विचार केला तर जवळपास सोनं जातं 1 लाख रुपये तोळे. आज जर विचार केला की 2500 रुपयात 1920 साली 192 तोळं सोनं येत होतं, तर आज 2025 मध्ये 192 तोळं सोनं घ्यायला 1,92,00,000 रुपये लागणार आहे. विचार करा, राजश्री छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर किती विश्वास टाकला होता. हे नातं विश्वासाचं होतं. हे नातं शोषित पीडितांच्या उद्धाराचं नातं होतं. हे स्नेहाचं नातं होतं. हे दुबळ्या जनतेला आधार देणारं, एकमेकावर विश्वास ठेवणार ऋणानुबंधाचं नातं होतं. हे नातं आज आपण सर्वांनी जपायला हवंय. आणि हो, फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेऊन देशाचा कारभार चालविणाऱ्या पुढाऱ्यांनी सुद्धा लक्षात घ्यायला हवंय की शोषित पीडितांच्या उद्धारासाठी छत्रपती शाहू महाराज एवढी रक्कम देऊ शकतात, तर SC ST समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा पैसा आणि SC ST समाजासाठी अर्थसंकल्पात म्हणजेच बजेटमध्ये दिलेला पैसा इतरत्र न वळवता तो त्याच समाजाच्या उद्धारासाठी वापरला तर खऱ्या अर्थाने लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतला समाज निर्माण होऊ शकतो. आणि ते करावं आजच्या राज्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी. ही एकच अपेक्षा त्यांच्याकडून. जय भीम, जय भारत, जय संविधान.